किचनमधलं सगळं काम आवरून मुक्ता झोपायला जात होती, कारण उद्या सकाळी सगळा परिवार कोकण फिरण्यासाठी जाणार होता. तिला अजून तिचं आणि तिच्या नवऱ्याचं सामान पॅक करायचं होतं. मुक्ता सगळं सामान भरते आणि त्यांना रत्नागिरीला अभयच्या मामा मामींकडेही जायचं होतं. तेव्हा तिला किचनमधून आवाज ऐकायला येतो. जाऊन पाहते तर सासूबाई चकलीचीही तयारी करत होत्या. तेव्हा मुक्ता म्हणाली, आई तुम्ही हे काय करत आहात? मी तर सगळं काम आवरलं आहे. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, सूनबाई मी चकलीची आणि चिवड्याची तयारी केलीच आहे. उद्या प्रवासात खायला होईल. तुला तर माहीतच आहे, तुझ्या सासऱ्यांना वेळेवर खाल्लं नाही की गॅसचा प्रॉब्लेम होतो. आणि तसं पण भावाच्या इथे जायचं आहे तर त्यांनाही थोडं देण्यासाठी होईल. पण आई एवढं सगळं हे तर खूप जास्तच होईल. एवढं कोण खाणार आहे? याला बनवायला सकाळ होईल. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, काही सकाळ होत नाही, आपण दोघी मिळून बनवूया. सासूबाई थोडं कुचकं हसतच म्हणाल्या. मुक्ताच्या लग्नाला 6 महिने झाले होते आणि सगळ्यांनी कोकण फिरण्याचा प्लॅन बनवला होता. मुक्ता जेवढ्या आनंदाने लग्न करून घरी आली होती, तेवढंच तिचं मन दुखलं होतं. तिच्या सासरी सगळे काही ना काही सारखं खात होते आणि मुक्ता जेवण बनवून थकली होती. आता तिच्या माहेरी पण खात होते, पण सगळे आपल्या तब्येतीची काळजी घेऊन सतर्क राहत होते. पण इथे तर सगळ्यांची तोंडं चालूच होतं. मुक्ताचा जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये जात होता. सकाळी उठताच सगळ्यांच्यासाठी चहा आणि चहाबरोबर चपाती भाजी हवीच होती. परत जेवताना चहाही हवा होता. लंच झालं नाही की फळं कापायला सुरुवात आणि संध्याकाळच्या नाश्त्याचं डिस्कशन सुरू व्हायचं. नंतर संध्याकाळीही चहाबरोबर समोसा नाहीतर चाट काहीत ना काही हवंच होतं आणि ते पण बाजारातलं नाही तर घरी बनवलेलं. मुक्ताच्या सासरी तिचे सासू सासरे यांच्याशिवाय तिचा नवरा, एक दीर आणि 2 नंदा होत्या. मुक्ताला आता समजलं होतं, सासूबाई कोणत्या पण कामाला सुरुवात तर करत होत्या, पण त्याला पूर्ण मुक्तालाच करावं लागत होतं. आजही तेच झालं. सूनबाई माझी कंबर दुखत आहे, थोडा वेळ मी पडते, 5 मिनिटातच परत येते असं म्हणून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. 5 मिनिटाच्या आतच त्यांच्या खराट्यांचा आवाज येऊ लागला. मुक्ताला पण वाटत होतं हे सगळं इथं सोडून जावं, पण तिच्या आईचे संस्कार होते. तिची आई म्हणत होती की सासरच्या लोकांना आपलं बनवण्यासाठी काही वर्ष तर तुला कष्ट करावे लागतीलच. हाच विचार करून मुक्ता पटापट चिवडा आणि चकली बनवून घेते. चिवडा आणि चकली बनवायला तिला सकाळचे 6 वाजले होते. मुक्ता विचार करते की सकाळी 10 वाजता ट्रेन आहे, तोपर्यंत 2 तास झोपून घेते. सकाळपर्यंत कामं करून ती पूर्ण थकून गेली होती. मुक्ता जाऊन झोपते. अर्ध्या तासानंतर तिच्या नवऱ्याला अभयला जाग येते. तो बाथरूममध्ये जातो आणि म्हणतो, मुक्ता बाथरूममध्ये शॅम्पू नाही. मुक्ता उठून शॅम्पू देते. मुक्ता माझी कपडे कपाटातून काढून ठेव आणि टॉवेल पण दे. आता मुक्ता एकदम चिडते आणि उठून बसते. आता तिचं रडायचं मन करत होतं, पण ती विचार करते की आता इथे या अश्रूंची काहीच किंमत नाही. माझ्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत फक्त माझ्या आईवडिलांना कळेल. सासू सासरे आणि नवऱ्याला नाही समजणार. मुक्ता उठून नवऱ्याच्या सगळ्या फरमाईशी पूर्ण करते. मुक्ताला या 6 महिन्यात चांगलं समजलं होतं की तिनं लग्न नाही तर एका 30 वर्षाच्या मुलाला दत्तक घेतलेलं होतं, कारण ती फक्त जेवायचाच घास तिच्या नवऱ्याच्या तोंडात घालत नव्हती. नवऱ्याचं सगळं काम तिला करावं लागत होतं. मुक्ता घड्याळात बघते तर 8 वाजले होते. ती विचार करते की मी पण लवकर रेडी होते. त्या अगोदर सगळ्यांसाठी गॅसवरती चहा ठेवते. आता एवढं सगळं बनवलं आहे तर सगळं तेच खाऊन घेतील. मुक्ता पटापट किचनमध्ये जाते. बघते तर सासूबाई पीठ मळत होत्या. सासूबाई म्हणाल्या, सूनबाई मी पीठ मळून ठेवलं आहे, पटापट तेवढ्या चपात्या लाटून घे. चहाबरोबर सगळी चपाती भाजी खाऊन घेतील. सासूबाईंनी त्यांची फरमाईश सांगितली. आता मुक्ताला सहन होत नव्हतं, तरी पण तिने पटापट चपात्या बनवल्या आणि सगळ्यांना खायला दिल्या. आता चपाती भाजी बनवली म्हटल्यानंतर किचन तर घाण झालंच होतं. भांडी पण पडली होती. मुक्ताने नाश्ता पण केला नाही आणि ती किचन आवरू लागली आणि पटापट रेडी झाली. या दरम्यान सगळे रेडी होऊन गेटवरती उभे होते आणि मुक्ताला आवाज देऊ लागले. अभय या दरम्यान 5 वेळा रूममध्ये येऊन बोलून गेला की तू किती वेळ घेतेस रेडी व्हायला? सगळे तयार होऊन तुझी बाहेर वाट बघत थांबले आहेत. तुला एवढंही समजत नाही.
माझे आईवडील वाट बघत आहेत. जरा तरी लाज वाटू दे. 5 मिनिटात बाहेर ये. मुक्ता रडू लागते. कोणीही नोटीस केलं नव्हतं की तिने चहाही घेतला नव्हता. घरी सासू सासऱ्यांशिवाय 2 नंदा आणि 1 दीर होता. पण कोणीच पाहिलं नाही यांना तर सोडून द्या. पण तिच्या नवऱ्याला तिची काळजीच नव्हती. मग दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करायची. मुक्ता पटापट साडी सरळ करते. जर तिने ड्रेस घातला तर घराचं नाव खराब होईल. कसं तरी सगळे निघतात आणि स्टेशनवरती पोहोचतात. ट्रेन अर्धा तास लेट होते. एवढ्यात तर स्टेशनवर खाण्याच्या जेवढ्या पण गोष्टी होत्या सर्वांनी खाऊन घेतल्या आणि रस्त्यात खाण्यासाठी चिप्स कोल्ड्रिंक्स पण घेतलं. मुक्ताला पण विचारावं पण तिचं मन आणि डोकं सासरकडच्यांना लोकांचं वागणं बघूनच भरलं होतं. त्यामुळे तिने नाही म्हणून सांगितलं होतं. सगळेजण ट्रेनमध्ये बसले. ट्रेन स्टेशनवरून चालू झालीच नाही की सगळ्यांनी चिप्सची पाकिटं फोडायला सुरुवात केली. सगळ्यांचं खाऊन मन भरलं. तेव्हा सगळे जाऊन आपापल्या सीटवर बसले. सगळ्यांना खायला घालून सगळं सामान ठेवून मुक्ता विचार करते. आता सगळे झोपून जातील. मी पण माझ्या सीटवर जाऊन झोपते. असा विचार करून ती तिच्या सीटवर जाऊन झोपते. थोड्याच वेळात सगळ्यांचं चहा पिण्याचा आणि लुडो खेळण्याचं मन झालं. सगळे मिळून लुडो खेळू लागतात. मुक्ताला झोपलेलं पाहून अभय तिला उठवतो आणि म्हणतो, चल आमच्याबरोबर खेळ. मुक्ता म्हणते, मला झोपायचं आहे. तुम्ही जाऊन खेळा. अभय रागाने जाऊन खेळू लागतो. मग सासूबाई म्हणाल्या, सूनबाई मुलांच्या बरोबर येऊन खेळ ना. मुक्ता म्हणाली, नाही आई, माझं डोकं खूप दुखतंय. मला थोडा आराम हवा आहे. असं म्हणून ती परत झोपायचा प्रयत्न करते. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, हिची तर कधी झोपच पूर्ण होत नाही. बघावं तेव्हा झोपत असते. सून आहेस की कुंभकर्ण. नेहमी हिच्या डोळ्यावरती झोपच असते. जसं कधी झोपतच नाही. तुझ्या माहेरी सगळे झोपतच असतात का. सासूबाई चकली खात खात म्हणत होत्या. हे सगळं ऐकून आता मुक्ताचं डोकं फिरलं होतं. ती म्हणाली, मग काय करू आई. झोपू नको तर काय करू. असं करा, इथे पण गॅस घेऊन या. तुमच्यासाठी इथेच बनवून खायला घालते आणि नंतर साफसफाई करून झाडू फरशी पण करते. नाहीतर तुमच्या मुलाची कपडे प्रेस करते, बुटांना पॉलिश करते. काय करू तुम्हीच सांगा. हो, मी प्रत्येक वेळी झोपते. मला झोप येते. माझं शरीर आहे, मशीन नाही. मशीन पण काम करून गरम होतं. त्याला पण थंड करण्याची गरज असते. त्याला पण थंड करून देतात. माझ्या पण शरीराला आराम हवा आहे. मी पण थकून जाते. या 5-5 लोकांचं पोट भरून भरून. खरंच बोलत आहे मी. तुमच्या लोकांचं पोट नाही तर समुद्र आहे, जे कधी भरतच नाही. आता खूप झालं. मला सहन होत नाही हे सगळं. तुमच्या घरी सुनेच्या भावनांना काहीच किंमत नाही. तिची पसंत नापसंत. जेव्हापासून मी आले कधी कोणी प्रेमाने बोललं आहे का. फक्त खाण्यापिण्याशिवाय आणि कोणाला कोणता मेनू आवडतो हेच सांगितलं. या घरात सुनेची नाही तर जेवण बनवणारीची गरज आहे. मी माझ्या मावस भावाला कॉल केला आहे. तो रत्नागिरीला राहतो. हे तर तुम्हाला माहीतच आहे. मी त्याच्याबरोबर रत्नागिरीतच राहणार आहे आणि माझ्या वडिलांना बोलून मी त्यांच्याबरोबर परत निघून जाणार आहे. परत कधी येणार नाही. एवढं बोलून मुक्ता तिच्या शीटवरती जाऊन झोपते आणि तिला थोडं हलकं वाटू लागतं. तिने स्वतःला या बंधनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदाच मुक्ताला सर्वांनी एवढं रागात पाहिलं होतं. तिच्या नवऱ्याला आणि सासूला खूप राग येतो. ते तिला उत्तर देण्यासाठी उठतच होते. तेव्हा सासरे त्यांना थांबवतात. ते म्हणतात, ट्रेनमध्ये खूप तमाशा झाला आहे. अजून तमाशा करू नका. घरी जाऊनच यावरती चर्चा करूया. रत्नागिरीपर्यंतचा प्रवास शांततेत होतो. सासरकडची लोकं रागातच होती की कधी त्यांना मुक्ताला बोलायला चान्स मिळेल. मुक्ता 2 तास आरामात झोपून घेते. स्टेशनवरती मुक्ता तिच्या मावस भावाला पाहते. अभय मुक्ताला समजावत होता की काय नाटकं लावली आहेत. घरी चल अगोदर, बोलूया मग निघून जा तुझ्या माहेरी. तेव्हा मुक्ता म्हणाली, आता काही शिल्लक राहिलेलं नाही. मी विचार केला आहे आणि मला कोणताही निर्णय घेण्यासाठी माझ्या आईवडिलांच्या परमिशनची गरज नाही. तुम्हाला एखाद्याच्या भावना समजणारच नाहीत. तुम्हाला माझ्यावरती अजून राग येत असेल तर बॅगेत चिवडा आणि चकली पडलेले आहे, ते खाऊन घ्या. म्हणजे तुमचं मन शांत होईल. यानंतर मुक्ता निघून जाते आपली एक नवीन ओळख बनवायला आणि आपल्या सासूला आणि नवऱ्याला चांगला धडा शिकवायला. कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.